12 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी नराधम शिक्षकास जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन. सुरवसे यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली। धनाजी सोपान इंगळे, वय वर्ष 48, राहणार पाटकुल, तालुका मोहोळ असं शिक्षा झालेल्या शिक्षकाचं नाव आहे। याबाबत पीडितेच्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। 14 एप्रिल 2023 रोजी शिक्षक आरोपी धनाजी इंगळे वर्गात उपस्थित होता, तेव्हा त्यानं पीडितेला वर्गात थांबून इतर विद्यार्थ्यांना बाहेर थांबण्यास सांगितले। त्यानंतर त्यानं वर्गामध्येच पीडितेवर शारीरिक लैंगिक अत्याचार केले। ही घटना शाळेशेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यानं पाहिली। त्यानंतर 15 एप्रिल 2023 रोजी त्याच्या भावाच्या मदतीनं शेतकऱ्यानं त्या वर्गामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावला। यामध्ये दुसऱ्या पीडितासोबत गैरवर्तन करतानाचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर इंगळे यानं अशा प्रकारचे 2 ते 3 कारनामे केल्याचं उघड झाले। त्यानंतर अत्याचार झालेल्या पीडितेच्या वडिलांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। तपासादरम्यान आरोपीच्या दहशतीमुळे दोन्ही पीडितांनी न्यायालयात कोणताच जबाब दिला नाही। या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फिर्यादी, पीडिता, शेतकरी, त्याचा भाऊ, ज्यानं चित्रीकरण केले होते तो आणि डॉक्टर यांची साक्ष महत्त्वाची ठरली। पीडिता जरी न्यायालयासमोर आली नाही तरी चित्रीकरण तसेच तपासणी अहवाल यावरून आरोपीनं गुन्हा केला असून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश सुरवसे यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप तसेच पीडितेस 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले। या प्रकरणात सरकारच्या वतीने ॲडव्होकेट शीतल डोके यांनी तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले।